महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्रद्धेय प्रबोधनकार ठाकरेजी आणि ज्यांनी तुमच्या आमच्या जीवनामध्ये मराठीचा श्वास दिला, ध्यास दिला, हिंदुत्व रोमारोमात भिनवलं, संघर्ष करायला शिकवलं, स्वाभिमान दिला, महाराष्ट्राभिमान दिला, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या स्वामीनाथाई ठाकरे यांना भावांजली अर्पण करतो. आदरणीय सरांना सुद्धा भावांजली अर्पण करतो. आणि आज स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीनं मराठी भाषा दिन साजरा केला जातोय. ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कविश्रेष्ठ कुसुमग्रजांचा हा जन्मदिवस. त्या जन्मदिवशी मराठी भाषा दिन साजरा करावा ही मूळ संकल्पना शिवसेनेची आदरणीय उद्धवजींची. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांचं बहुमोल मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सारे उत्सुक आहात ते शिवसेनेचे नेते, शिवसेनेचे पक्षप्रमुख, शिवसेनेचे मार्गदर्शक, या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेनेचे नेते दिवाकरजी रावते साहेब, शिवसेनेचे नेते माझे मित्र खासदार अनिल देसाईजी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, उपस्थित निष्ठावंत बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, मी असं मगाशी म्हणताना म्हणालो टाळ्याच्या संदर्भात. साहेब आज जरा वेगळं बोलतोय कारण थोडंसं बघण्याचा योग आला मला तुमच्याबरोबर. त्याच्या अगोदर एक दोन गुण. टाळ का वाजवावा तिने सांगितलं, तर त्या टाळ्या का वाजवाव्यात म्हणून मी जरा सांगितलं टाळ्या का वाजवाव्यात. तो ती टाळ वाजवताना टाळू नये देवाला, तशातला भाग आहे तो. आणि म्हणून आज मला असं वाटतं आमच्या मराठी माणसाचा देव आहे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. ऊर भरून आला त्या दैवतांना आम्हाला एवढं सामर्थ्य दिलं. उद्धवजींचं कौतुक आणि अभिमान एवढ्यासाठी की वंदनीय शिवसेना प्रमुख गेल्यानंतर असं वाटलं सगळ्यांना आता कसं सांभाळतील, आता काय करतील. सारे शत्रू एकावर उभे राहिले. मगा ती निरूपणकार सारखी म्हणायची तेव्हा मला सारखा धस व्हायचं. आणि ती म्हणायची देवाचं नाव घेतलं ना, देवाचं नाव कोणाचं घ्यायचे तुम्हाला माहिती आहे ना, कोणाचं नाव घेतलं तिने, विष्णूचं आणि यमाचं भांडण झालं. तेव्हा यम म्हणाला माझी वेळ, त्याची वेळ संपली, त्याने पाप केले म्हणून मी घेऊन जाणार. विष्णू म्हणाला त्याने जाता जाता नारायणाचं नाव घेतलं. मी तर घाबरूनच गेलो, म्हटलं मेला ठार. तर नारायणाचं नाव घेतलं म्हणून त्याला जगवलं पाहिजे. हे असले घाणेरडे लोक इथं आता आज आहेत. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. हे खळ म्हणजे दुष्ट माणूस, त्यांची व्यंकटी सांडू, त्यांच्यातली प्रवृत्ती व्यंकटी सांडो असं ज्ञानदेव म्हणतात. ती सांप्रत काळी जात नाही आहे बरं. ती सांप्रत काळी आजही तशीच चाललेली आहे. आणि म्हणून तिने असं पटकन म्हणाली की योगभ्रष्ट असा शब्द कशात ना आला. तर साहेब हा योगभ्रष्ट शब्द ज्ञानेश्वर माऊली संदर्भात उत्तरार्धात त्या असं म्हणाल्या की योग होता पण काही काम राहिलं म्हणून ज्ञानेश्वर माऊलीला जन्म घ्यावा लागला आणि जो काही भ्रष्ट होता तो सगळा पुसून टाका म्हणून 22 वर्षात ज्ञानेश्वरी लिहून पुन्हा गेले वापस. आजही तसंच योगभ्रष्ट आहेत बरं का. वंदनीय शिवसेना प्रमुख योगभ्रष्ट होते म्हणून जन्माला आले आणि मराठी माणसाचा उद्धार उत्पन्न झाला. आणि मग अशा वेळेला उद्धवजी ज्या समर्थपणे उभे राहिलेले आहेत ना, मराठी भाषा दिन साहेब 10 वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या यासाठी टाहो पोडला शब्द वापरीन. तुम्ही मुख्यमंत्री झालात तेव्हा आशेची किरण जरा जरा दिसली. दस्तूर खुद्द सरकारचा प्रतिनिधी जात होता. माननीय देसाई साहेब स्वतः गेलेले मला आठवतं तुमच्या मार्गदर्शनाखाली. पण या निष्ठूर सरकारनं त्या भाषेला आजही दर्जा दिला नाही. तरी अलीकडे आता उत्सव सुरू केलेत बरं का मराठी माणसांचे. आणि म्हणून लोकाधिकार समितीच्या चळवळीतल्या माणसांचं मोठं काम आहे. ते काम आहे हा भेदाभेद निर्माण करणाऱ्या लोकांना जागा दाखवण्याचं.
जे मुद्दाम अहंकारानं दाखवत आहेत त्यांना आज मराठी भाषा आठवते, आज मराठी माणूस आठवतो, मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी संस्कृती, महाराष्ट्र, त्या मराठी माणसाचा विकास, उत्थान, उद्धार व्हावा यासाठी शिवसेना निर्माण केली. आणि त्या शिवसेनेच्या पहिलं विचार आला की जसा रोजगाराचा आला तो रोजगार देताना माझं नाणं जगाच्या बाजारात खणखणीत वाजलं पाहिजे म्हणून लोकाधिकार समितीची निर्मिती केली आणि तुमच्या हातून अनेक लाखो लोकांना रोजगार मिळाला. पण आज बेरोजगार लोक आपल्याला त्रास देत आहेत. मला वाटतं आदरणीय उद्धवजी आपण आलात ना, या आजच्या कार्यक्रमाचं सोनं झालं असेल. कदाचित कवी कुसुमाग्रज असते ना तर ते आणखीन काही बोलून गेले असते. मोडला असेल संसार पण मोडला नाही कणा, हा त्यांच्या कणा कवितेची ओळ फार जबरदस्त आहे साहेब. आणि मोडला असेल, हा आमचा संसार मोडलाच आहे, तुम्ही मोडलाय आमचा संसार. मोडला असेल संसार पण मोडला नाही कणा. साहेब तुम्ही आज साहेबांच्या ठिकाणी आहेत, आम्हाला फक्त पाठीवर हात मारून लढ म्हणा, आम्ही लढणार, आम्ही लढणार, आम्ही लढणार, शांत बसणार नाही, आम्ही लढणार नाही, आम्ही जिंकणार, जिंकणार आणि जिंकणारच. त्या उद्देशानं आज इथं आम्ही आलो. मराठी भाषेचा जन्मदिवस साजरा करताना कवी कुसुमाग्रजांच्या ओळी असतील, असंच होते. जय भवानी सुद्धा, जय भवानी असंच व्हायला पाहिजे दणदणीत. एकच सांगतो, सध्या छत्रपतीचं नाव घेण्याची लायकी नाही आहे लोकांची आणि प्रभू रामचंद्राचं पण नाही. ना शिवराज्य आहे ना रामराज्य आहे. पण ते आणायचं असेल तर उद्धवजींचे हात बळकट करायला पाहिजेत. म्हणून एकच ओळ शेवटची सांगतो. अलीकडे एक नवीन आहे, मुंह में राम बगल में छुरी असं म्हणतात ना, तसं नाही आहे बरं. आता मुंह में राम बगल में ईडी, ते ईडी घेऊन उभे आहेत म्हणून घाबरायचं नाही. मला त्यासाठीच आदरणीय उद्धवजींचं कौतुक वाटतं. वंदनीय शिवसेना प्रमुख आपल्यात नाहीत पण हे नेतृत्व डगमगत नाही बरं का. आम्ही जवळून पाहतो, कधी कधी इतकं कौतुक वाटतं. माझ्या मित्रांसमोर बोलतो, आज मी भेटलो साहेबांना, अगदी निर्लेप तसे शांत होते, शांत बोलले, अरविंद आपल्याला हे करायचं आहे, डगमगत नाही. असं नेतृत्व आपल्याला लाभलं, याच्यासारखं भाग्य नाही आपलं. आणि म्हणून त्या निमित्तानं या शुभदिनी शुभेच्छा देतो. मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी अभिमान, मराठी माणूस आणि महाराष्ट्र धर्म वाचवायचा असेल ना, तो नुसता जन्मदिवस साजरा करायचा नाही, हा जन्मदिवस भगव्याचा साजरा करायचा आहे. महाराष्ट्रावर भगवा फडकवायचं, ते तुम्ही करालच असा विश्वास व्यक्त करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.